राहुरी आणि श्रीरामपूर या दोन तालुक्यांना वरदान ठरलेल्या प्रवरा नदीपात्रामध्ये परिसरातील साखर कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे नदीपात्रामधील संपूर्ण पाणी दूषित झालं आहे। त्यामुळे नदीपात्रातील माशांसह वन्यजीव देखील मृत्युमुखी पडतायत। तसेच मेंढपाळांच्या मेंढ्या आणि काही शेळ्या मृत्युमुखी पडतायत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा कारखान्यासमोर धरणे आंदोलन केलं जाईल असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। पाथरे खुर्द येथे प्रवरा नदीपात्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून परिसरातील साखर कारखान्यांचे मळीमिश्रित दूषित पाणी टँकरच्या साहाय्याने सोडले जात असल्यामुळे प्रवरा नदीपात्रामधील पाणी काळं होऊन हे पाणी पिण्यास आणि वापरण्यास उपयुक्त नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील कुडसरगाव, माहेगाव, मालुंजा खुर्द, पाथरे, महालगाव, दरडगाव, लाख, महाडूक सेंटर, शेवणवाडगाव, कोपरे, तिळापूर यांच्यासह श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा, बुद्रुक, वांगी, खिरडी, भेरडापूर, लाडगाव, केसापूर या दोन्ही तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। नदीपात्रामधील मासे मृत होण्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे याच माशांना वन्यजीव खात असल्यामुळे ते देखील मृत्युमुखी पडतायत। तसेच येथील मेंढपाळांच्या शेतकऱ्यांच्या मेंढ्या देखील मृत्युमुखी पडत आहेत। त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल असा इशारा काशीनाथ जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर जाधव, उपसरपंच प्रकाश देठे, अध्यक्ष शेतकरी संघटना सतीश पवार, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना चंद्रकांत जाधव, सुदाम काळे, श्रीकांत जाधव, ज्ञानेश्वर टेकाळे, प्रमोद घोडके, दत्तात्रय जाधव, सदाशिव शहाणे, रखमाजी जाधव, विजय जाधव, ज्ञानेश्वर गावडे, ज्ञानेश्वर टेकाळे, संभाजी नेमसे, नारायण टेकाळे, बाळासाहेब लोखंडे, ज्ञानेश्वर जाधव, मानाजी टेकाळे, अजित जाधव, ऋषिकेश काळे, तुकाराम जाधव, नवनाथ टेकाळे, भीष्मराज पवार, योगेश देठे, भगीरथ पवार, सचिन पवार, गणेश पवार आदी शेतकऱ्यांनी दिला आहे। मी चंद्रकांत नारायण जाधव, ग्रामस्थ पाथरे खुर्द। आमची सालाबादप्रमाणे या नदीपात्राची खूप मोठी समस्या वेळोवेळी शासनाकडं, संबंधित संस्था चालकांकडं या संदर्भात आम्ही मागणी केली। प्रवरा नदीपात्रात या ठिकाणी पाथरे खुर्द येथे बंधारा आहे, त्या बंधाऱ्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साठवलेलं आहे, परंतु या पाण्यामध्ये केमिकलयुक्त पाण्याचं मिश्रण झाल्यामुळे हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात दूषित झालेलं आहे। त्यामुळं परिसरातील पाथरे खुर्दच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व गावांना या पाण्याचा त्रास होत आहे। ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा देखील त्रास होत आहे, आरोग्य धोक्यात आलं आहे। जनावरं देखील आजारी पडण्याचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि नदीपात्रात जेवढे मासे होते तेवढ्या माशांचं या ठिकाणी नायनाट झालेलं आहे। अगदी मासे पाण्यावर तरंगताना दिसतात आपल्याला। तरी आमच्या सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या कारखानदारांनी आपलं जे केमिकलयुक्त पाणी आहे त्याची त्यांनी त्यांच्या स्तरावर व्यवस्था करावी, ते पाणी कुठल्याही प्रकारे नदीत सोडण्यात येऊ नये। आमची यापूर्वी प्रदूषण नियंत्रण विभागाकडे देखील मागणी झालेली आहे, त्यांची काही पाठपुरावा त्यांनी देखील करावा आणि या पाण्याची व्यवस्था करावी अशी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। मी श्रीधर एकनाथ जाधव, ग्रामपंचायत उपसरपंच पाथरे खुर्द। संबंधित कारखान्यांचं दूषित पाणी हे वारंवार निवेदन देऊन त्यांचं तरी पाणी आमच्या नदीपात्रात सोडण्यात येत आहे, तरी त्यांनी हे पाण्याचं दुसरीकडं विल्हेवाट लावावी, अन्यथा आम्ही भेरडापूर, कुडसरगाव, पाथर येथील सर्व ग्रामस्थ त्यांच्या गेटवर येऊन आम्ही तुरंत आंदोलन करू। हे त्यांना एक कळकळीची एक विनंती आहे, त्यांनी त्यांच्या पाण्याची एक विल्हेवाट लावावी। काशीनाथ रामदास जाधव, आमच्या प्रवरा नदीमध्ये भरपूर पाणी आहे, कारखान्याचं पाणी, मळीचं पाणी झाल्यामुळं मासे, मेंढ्या, जनावरं, कुत्री पाणी प्यायल्यानंतर त्यांचे लगेच मरून पडू राहिले। त्याच्यामुळं ते अनेक वर्षापासून आम्ही त्याच्यावर हे करतो कारवाई, पण त्याच्यावर शासन काही लक्ष देत नाही। आमच्या तक्रारी वारंवार करूनसुद्धा या पाण्यावरच्या याच्यावर कोणीच नियंत्रण करीत नाही। म्हणून आम्ही गावकऱ्यांनी सगळ्या मिळून या पाण्याचा यांना बंदोबस्त करा अशी आमची त्यांना विनंती। एस नानामडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।